त्याच्यावरती जिरं मोहरीवर खोबऱ्याचं वाटण फ्राय करून घेते. असं थोडंसं लालसर झालं, असे वांगे चिरून ठेवलेले आहेत हे. हळद मसाला घालणार आहे. मीठ पण घातलेलं आहे वाटणावर, व्हिडिओ करायची राहिली. वाटलं तर थोडंसं घालेल वरून. त्याच्यात भाकरी बनवून ठेवलेलं आहे. मूग डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे. त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यातली थोडीशी शिमला मिरची घेते, पालक घेतलेले आहेत 4-5 पानं, फ्लावरचा तुकडा घेतलेला आहे थोडासा, आणि 2 लसूण पाकळ्या घेतलेले आहेत. असं धुवून घेतलेलं आहे. आता हे सगळं धुवून घेते. शिमला मिरची. आता खिचडीच्या फोडणीसाठी मी ते थोडंसं तेल घालते. तूप घातलं तरी चालेल, मी घेताना वरून तूप घेते. त्याच्यानंतर त्याच्यावर हिंग, चिमूटभर हिंग घालते. जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन घेते. मोहरी घातलेली आहे थोडीशी आणि जिरं घातलेले. फक्त आता जिरं म्हणजे जिऱ्याची पूड घातलेली आहे. आणि मी आता हळूहळू तिला सवय पण लावते तिखट खाण्याची. बटाटा वगैरे धुवून घेते आणि मग भातामध्ये कुस करून देते. आता इथे लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत, ठेचून घेतलेल्या. फ्राय झाल्या की त्याच्यानंतर हळद घालून घेतले. धुतलेल्या भाज्या घातल्यात, पालक, शिमला आणि फ्लावर. टोमॅटो घालून घेते आणि मूग डाळ आणि तांदूळ घालून घेतलेले. मूग डाळ आणि तांदूळ घातल्यानंतर थोडंसं परतून घेते आणि पाणी जरा जास्त घालते, थोडं जास्त शिजलं पाहिजे. चिमूटभर मीठ घातलेले आहे चवीसाठी आणि हे परतून घेते. पाणी जरा जास्त टाकलेलं आहे म्हणजे शिट्ट्या येतील. आणि आता ही कोथिंबीर चिरून घेते धुवून. आवडली खिचडी? कशी खिचडी? रुचाला आवडली का? आवडली का? अरे अरे अरे, हात नाही मारायचा त्याच्यावर.